चला तर आज आहे बैलपोळा आणि पोळ्याच्या दिवशी ना आमच्याकडे अळूच्या पानाचं खूप महत्त्व आहे. कारण बैलाची पूजा करताना या पानाचा समावेश केला जातो. तर वर्षभर आमच्याकडे पानं मिळत नाही, फक्त पोळ्याच्या वेळेसच मिळतात. आणि खरं सांगायचं झालं तर आम्ही याला अळूचे पानं नाही म्हणत, आम्ही याला पोथीचे पानं म्हणतो. तुम्हाला कळावं म्हणून मी अळूची पानं म्हणते. तर यापासून बनवलेले पदार्थ जे आहेत ना आमच्या घरात प्रचंड आवडतात, पण नेहमी आमच्याकडे मिळत नाही. म्हणून मी विचार केला की याचं जे झाड वगैरे असतं ते दारीच लावायचं. पण याचं बी मिळते की कंद लावायचा मला हे माहिती नाहीये. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला कळवा. तर याची मी आज मस्त अशी कुरकुरीत भजी बनवणार आहे. त्यासाठी सुरुवातीला बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घातलं, नंतर अळूचं जे पान आहे बारीक कापलं आणि यामध्ये घालून घेतलं. सोबतच ठेचा घातला, हळद घातली, थोडासा ओवा घातला, चवीपुरतं मीठ घातलं आणि पाणी घालून याचं छान बॅटर बनवून घेतलं. नंतर याची तेलामध्ये मस्त अशी भजी सोडली आणि दोन्ही साइडनी थोडासा हलका सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतली. तर मस्त अशी अळूच्या पानांची भजी बनवून खा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.